मी डॉक्टर अमित चिद्दरवार. मी MCH न्यूरोलॉजी केलेलं आहे. माझं शिक्षण MBBS GMC नागपूरवरनं झालंय. त्याच्यानंतर MS जनरल सर्जरी KEM हॉस्पिटल मुंबईवरनं झालं आहे. आणि मग MCH न्यूरोलॉजी परत 3 वर्षाचं सायन हॉस्पिटल मुंबईवरनं झालं. मला आता चंद्रपूरला चित्तोड हॉस्पिटल इकडे प्रॅक्टिस करून 2 वर्ष होत आले आहेत. बरं. तर सर मला सांगा, मूत्रविकाराच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर एकंदरीत कोणकोणते मूत्रविकार, कोणकोणत्या प्रकारचे मूत्रविकार होत असतात काय? मग मूत्रविकार मध्ये सगळ्यात कॉमन जे आहेत, जे सर्वात जास्त लोक ज्याच्यात त्रस्त असतात, ते एक तर असतो मूतखड्याचा त्रास आणि दुसरा असतो प्रोस्टेटचा त्रास. मूतखड्याचा जो त्रास आहे तो दर एज ग्रुपमध्ये येऊ शकतो. म्हणजे 5 वर्षाच्या मुलापासून तर 80 वर्षाच्या माणसांपर्यंत. आणि जे प्रोस्टेटचा जो त्रास आहे तो मुख्यतः 50 वर्षाच्या नंतरच्या माणसांमध्ये, पुरुषांमध्ये होत असतो. काय प्रमुख कारण असू शकतात मूतखडा होण्याचे? मूतखडा होण्याचं कारण असण्यापेक्षा ते मोस्टली जेनेटिक असतं. म्हणजे लहानपणापासून आता जे मूतखडा होण्याचा जो त्रास असतो तो आई वडिलांना असतो, फॅमिलीमध्ये चालत असतं, त्यांच्या काकांना असतो, आई वडिलांना असतो, भावांना असतो. ते मूतखडा होण्याचं मेन कारण जे आहे, आपण काय खातो त्यापेक्षा आपल्या लघवीमध्ये किती क्षार सुटल्या जाते त्याच्यावर अवलंबून असतं. ज्यांच्या लघवीमध्ये जास्त क्षार सुटल्या जाते, म्हणजे जास्त कॅल्शियम आणि ऑक्झॅलेट, ज्याचे स्टोन्स मोस्ट कॉमन असतात, 95% स्टोन जे असतात ते कॅल्शियम ऑक्झॅलेटचे असतात. आता ज्यांच्या लघवीमध्ये हे पदार्थ जास्त सुटल्या जातात त्यांच्यामध्ये जास्त खडे होण्याची शक्यता असते. आता त्याला कमी करण्याचे काही मार्ग असते, पण पूर्णपणे बंद आपण नाही करू शकत. म्हणून मूतखडा एकदा जर झाला तर त्याला आपण थांबवू शकत नाही. फक्त आपण तो लहान असताना आपल्या शरीरातून बाहेर निघून जाण्यासाठी आपण काही गोष्टी करू शकतो, जसं जास्त पाणी पिणं, जे सगळ्यात मुख्य आहे, आणि काही गोष्टी ज्याच्यात ऑक्झॅलेटचं प्रमाण जास्त असतो ते कमी करणं. हे काही पथ्य आपण फॉलो करू शकतो ज्याच्याने खड्याचा त्रास नाही होणार. पण खडे बनणं बंद करणं शरीरात हे शक्य नाही. काय सांगा सर, लक्षणाच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर नेमके कोणकोणते लक्षण आढळून येतात? आता मूतखड्याचं सगळ्यात कॉमन लक्षण असतं ते पोटदुखी असतं, आणि ते खूप जास्त तीव्रताचं दुखणं असतं, जे एका बाजूला दुखत असतं आणि खाली लघवीच्या मार्गापर्यंत दुखणं ते पसरतं. त्याच्या सोबत लघवीत रक्त जाणं, लघवीत जळजळ होणं, वारंवार लघवी लागणं, हे त्याच्या सोबतचे त्रास आहे. पण सगळ्यात मुख्य त्रास म्हटलं तर ते एकदम तीव्र एका बाजूला दुखणं असतं, एक डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला, जे आपण बाजूचा मूतखडा असेल त्याच्या हिशोबाने. आता कुणाला मूतखडा झालेला आहे हे जर निदान कमी जायचं असेल तर डायग्नोस पद्धती कोणकोणत्या प्रकारची आहे, कशा? सगळ्यात पहिले जेव्हा पोटदुखीने पेशंट येतो तर ते पोटदुखीच्या हिशोबाने आपल्याला अंदाज येऊन जातो की तो मूतखड्याचा मुळे पोट दुखणं आहे की काही दुसऱ्या कारणामुळे. जेव्हा मूतखड्यामुळे पोट दुखणं आहे असं आपल्याला वाटतं तेव्हा आपण सगळ्यात पहिली तपासणी बघायला, कन्फर्म करायला की या मूतखड्याचाच त्रास आहे, तर आपण सोनोग्राफी करतो. त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात मुख्य तर किडनीवर सूज आलेली दिसते, जी मूतखडा अडकल्यामुळे येत असते. आता मूतखडा सोनोग्राफीमध्ये दिसेल की नाही हे अवलंबून हे याच्यावर ठरतं की तो खडा लघवीच्या नळीमध्ये आहे की वर किडनीमध्ये आहे की खाली लघवीच्या पिशवीमध्ये आलेला आहे. आणि मग त्याच्या हिशोबाने जर गरज पडली तर याच्यानंतर आपल्याला सिटी स्कॅन करावं लागतं, ज्याच्यात आपल्याला फायनली ठरतं की साईज किती आहे, तो खडा किती कडक आहे, त्याच्यामुळे किडनीवर किती सूज आलेली आहे आणि किडनीच्या काम करण्यावर काही परिणाम झाला आहे की. आणि मग त्याच्या हिशोबाने समोरचा उपचार ठरत असतो. आता उपचारच्या बाबतीत जर आपण बोलायला गेलं तर उपचार मध्ये सर्जरीच एक मार्ग आहे की मग 8 mm पर्यंतचे जे खडे असतात ते नॉर्मली निघून जातात, कारण की आपली लघवीची जी नळी असते ती 5 mm ची असते, तरी सुद्धा त्याच्यातनं 8 mm पर्यंतचे खडे सहजासहजी आरामाने निघून जातात. आता काही काही जणांची टेंडन्सी असते 1 सेंटीमीटर पर्यंतचे पण खडे पास होण्याची, पण 1 सेंटीमीटरच्या मोठे जे खडे असतात ते 99% तरी औषधी निघत नसतात. आता खडे काढण्यासाठी नेमकं कुठले औषधी नसतात, फक्त जास्त पाणी पिणंच त्याचा सगळ्यात मोठा उपाय आहे, ज्याच्याने जास्त लघवी बनते, आणि जास्त लघवी बनली की तो खडा खाली ढकलला जातो. आता तो खडा लघवीच्या नळीतनं बाहेर निघण्यासाठी त्या लघवीच्या नळीला थोडं रुंद करण्यासाठी काही गोळी येतात, जे आपण चालू करतो आणि वाट बघतो जर तो 8 mm पेक्षा खाली असेल.
जर तो अडकला असेल आणि इन्फेक्शन असेल आणि किडनीमध्ये खूप जास्त सुजन आली असेल तर अशा बाबतीत साईज लहान असली तरी पण आपल्याला दुर्बिणीने त्याला काढायची गरज पडू शकते. आता लोकांचे वेगवेगळे उपद्व्याप आहे, त्या बाबतीत आपण बोलूया. किडनी स्टोन जर कोणाला झाला तर ओव्हर द काउंटर मोठ्या मोठ्या पेन किलर खाणे, त्यासोबतच बिअर पिल्याने किडनी स्टोन क्लिअर होतो या प्रकारचे प्रयत्न करणे कितपत हानिकारक ठरू शकतो? आता किडनी स्टोन जेव्हा होतो तेव्हा तो किडनीमध्ये अडकतो आणि त्याच्यामुळे सूज आल्यामुळे किडनी ऑलरेडी कमी काम करते. तर जेव्हा किडनीच्या फंक्शनिंगला प्रभाव पडतो तेव्हा स्वतःहून जर डॉक्टरांकडे न जाता आणि त्याचा सोनोग्राफी करून ते न बघता की नेमका खडा अडकलेला आहे की नाही आहे हे सगळं न करता जर ओव्हर द काउंटर आपण पेन किलर्स खात राहिलो तर ते पेन किलर्स अतिशय किडनीसाठी हानिकारक ठरू शकतो. कारण की त्या पेन किलर्समुळेच किडनीचं फंक्शन कमी होते आणि खडा जेव्हा अडकला असतो तेव्हा किडनी ऑलरेडी कमी काम करत असते. तर हा कॉम्बिनेशन खूप जास्त हानिकारक ठरू शकतो. खूप जास्त लांब पिरियड पर्यंत जर आपण उपचार न घेता, सोनोग्राफी न करता, डॉक्टरचा सल्ला न घेता जर आपण पेन किलर खात राहिलो. आणि राहिला दुसरा प्रश्न बिअरचा, तर तो हे मिथ जे आहे हे याच्यामुळे आहे की बिअर पिल्यावर युजली लघवी दास्त बनत असते आणि त्याच्यामुळे लघवी दास्त बनली की खडा खाली ढकलला जातो आणि लोकांना वाटतं की बिअर पिल्यामुळे आपला खडा निघाला, जे अतिशय चूक आहे. अनिल सर, आपण मला सांगा, चॅनलच्या माध्यमातून आपल्याला विश्वस्तरावर जे लोक बघत आहेत त्यांना किडनी स्टोनच्या बाबतीत किंवा आपल्याची कोणी विचारणा करायचं असेल किंवा उपचार संदर्भात आपल्याला भेटायचं असेल तर ते बघा, काही सायन्स असतात जे लोकांनी बिलकुल दुर्लक्ष नाही केलं पाहिजे आणि एक सल्ला घ्यायला पाहिजे. मी हे नाही म्हणत आहे की तुम्हाला ऑपरेशनच लगेच करायचं असते, असं बिलकुल भाग नसतो. पण एक सल्ला घेतल्याने समोर होणारे खूप जास्त मोठे कॉम्प्लिकेशन्स पासून आपण टाळू शकतो जर वेळोवेळी सल्ला घेतला. आता ते कुठल्या त्रासात लवकर सल्ला घेणं गरजेचं आहे त्याच्यातलं एक सगळ्यात मुख्य आहे ते लघवीत रक्त जाणं. जेव्हा लघवी रक्त जातं तेव्हा बिलकुल वेळ न घालवता सगळ्यात आधी एका न्यूरोलॉजिस्ट कडून सल्ला घ्यायचा खूप जास्त गरजेचं. त्याच्याशिवाय लघवीत त्रास जेव्हा होणं चालू होतं, रात्री वारंवार उठणं किंवा लघवी करायला जोर लावणं, लघवीची धार पायाजवळ पडणं, असे जेव्हा त्रास होतात तेव्हा सुद्धा एक सल्ला घेणं गरजेचं आहे. कारण की हे सगळे एका प्रोस्टेट ग्रंथीच्या वाढ झाल्यामुळे त्रास होणारे लक्षण आहेत. त्याच्याशिवाय जसं आतापर्यंत आपण बोललो, जेव्हा एक तीव्रपणाने आपल्याला पोट दुखत असतं तर तेव्हा ओव्हर द काउंटर पेन किलर्स घेण्यापेक्षा न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घेणं अतिशय आवश्यक आहे. हे काही लक्षणं आहे जे आपण दूर न करता लवकर जर सल्ला घेतला तर टाइमली त्याचं डायग्नोसिस आणि टाइमली त्याचं ट्रीटमेंट होऊ शकते, ज्याच्याने समोर होणारे मोठे त्रास आणि मोठा खर्च पेशंटचा वाचू शकतो. मी जे चित्तरवाड हॉस्पिटलच्या बाबतीत जर बोलायला इथे कोणकोणत्या फॅसिलिटीज प्रमुख पद्धतीने उपलब्ध आहेत? चित्तरवाड हॉस्पिटल तसं 30 वर्ष जुनं हॉस्पिटल आहे. इकडे माझ्या आई वडील 30 वर्षांपासून सेवा देत आहेत. तर आई माझी गायनेक असल्यामुळे स्त्री रोग तज्ञ जे पण असतात ते सगळे इकडे होतात आणि वडील पॅथॉलॉजिस्ट असल्यामुळे ब्लडचे सगळे टेस्ट इकडे 30 वर्षांपासून हे दोन फॅसिलिटीज येत आहेत. आता मला येऊन इकडे 2 वर्ष झाल्यापासून मूत्रविकार, त्याच्यात जे मी आतापर्यंत आपण बोललो मुतखडा आणि प्रोस्टेट, याच्या व्यतिरिक्त जेव्हा लघवीची नळी अरुंद होतो म्हणजे युरेथ्रल स्ट्रिक्चर, ज्याच्यात लघवीची धार अरुंद होत असते, तो त्याच्या व्यतिरिक्त सगळ्याच प्रकारचे कॅन्सर म्हणजे आपल्या अंडकोशाचं कॅन्सर झालं, लिंगचं कॅन्सर झालं, किडनीचं कॅन्सर झालं किंवा लघवीच्या पिशवीचं कॅन्सर झालं ज्याच्यात लघवीत रक्त जात असतं, या सगळ्याचा उपचार सुद्धा इकडे होतो. त्या व्यतिरिक्त लहान मुलांचा लघवीच्या त्रासाचा उपचार आणि महिलांमध्ये ज्यांना वारंवार इन्फेक्शन होते हे सगळे उपचार आपल्याला इकडे मिळतात. चॅनलच्या माध्यमातून आपल्याला आमचे दर्शक बघत आहेत, त्यांना आपल्याशी संपर्क करायचा असेल तर ते कशा प्रकारे आपल्याशी संपर्क करू शकतात? तर मला संपर्क करण्याचा सगळ्यात पहिले तर मोबाईल नंबर आहे 9545693417. त्याच्याशिवाय चित्तरवाडhospital.com वेबसाईट आहे, त्याच्यावरनं पण अपॉइंटमेंट बुक करू शकतो. आणि त्या वेबसाईटवर अपॉइंटमेंट बुक करण्याशिवाय मूत्रविकारचे दर जे पण मी आतापर्यंत तुम्हाला आजार सांगितलं त्याच्याबद्दल माहिती इंग्लिश आणि मराठी दोघांमध्ये मिळेल आणि त्याचा उपचार काय करतो आणि कसा करतो ते फोटो आणि व्हिडिओ सोबत आपल्याला पूर्णपणे माहिती त्याच्यावर मिळू शकते.